नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जंगमवार तुमचं वायपी अकॅडमीवर स्वागत करतो। मित्रांनो, वायपी अकॅडमी द्वारा संचालित मिशन खाकी ऑनलाइन बॅच क्रमांक 1 च्या घवघवीत यशानंतर आता तुमच्यासाठी पोलीस भरती व आरोग्य विभाग भरती करिता नवीन ऑनलाइन बॅचेस घेऊन येतो। तर या नवीन ऑनलाइन बॅचेस मध्ये तुमच्याकरिता अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद असतील आणि तुम्हाला दर्जेदार असे प्रत्येक विषयाचे लेक्चर्स मिळतील। तर मित्रांनो, हे ऑनलाइन बॅचेस जॉइन करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा। तर मित्रांनो, आपल्या दुसऱ्या डेमो लेक्चर मध्ये आपल्याला रोगांविषयीची माहिती अभ्यासायची आहे। आणि मित्रांनो, रोगांचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे, काही रोग विषाणूंपासून होत असतात, काही जीवाणूंपासून होत असतात, काही कवकांपासून, तर काही रोग अनुवांशिक असतात आणि अशाच पद्धतीने काही रोग जे आहेत ते परजीवींपासून सुद्धा होत असतात। अशाच पद्धतीच्या परजीवींपासून होणाऱ्या एका रोगाविषयीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर त्या रोगाचं नाव आहे मलेरिया। त्या रोगाचं नाव काय? मलेरिया। या रोगालाच मराठीमध्ये हिवताप असे म्हणतात। या रोगालाच मराठीमध्ये काय म्हणतात? हिवताप असे म्हणतात। तर मित्रांनो, मलेरिया किंवा हिवताप नावाचा जो रोग आहे तो परजीवींपासून होणारा रोग आहे। तो कशापासून होणारा रोग आहे? परजीवींपासून होणारा रोग आहे। या रोगाच्या परजीवीचे नाव सुद्धा अनेकदा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे। तर या रोगाच्या परजीवीचे नाव काय आहे? या रोगाच्या परजीवीचे नाव आहे प्लाझ्मोडियम। तर मित्रांनो, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की मलेरिया नावाचा जो रोग आहे तो प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवींपासून होणारा रोग आहे। आता मित्रांनो, अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे की हा जो प्लाझ्मोडियम नावाचा जो जंतू आहे किंवा हा जो मलेरिया नावाचा जो रोग आहे याचा प्रसार जो आहे, याचा जो प्रसार आहे तो कशाच्या माध्यमातून होत असतो? तर प्लाझ्मोडियम जंतूंचा किंवा मलेरिया या रोगाचा जो प्रसार आहे तो अनाफिलीज नावाच्या मादी डासीपासून होत असतो। तर ही जी मादी डास जी असते याच्या दंशापासून हे जंतू आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात। तर मित्रांनो, या अनाफिलीज डासी बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाते परीक्षांमध्ये। हिच्या बसण्याच्या पद्धतीवर प्रश्न विचारला जातो, हिच्या अंडी घालण्याच्या पद्धतीवर प्रश्न विचारला जातो। मित्रांनो, आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की काही डास जे आहेत ते समूहाने अंडी घालतात, तर काही डास जे आहेत ती एकट्याने अंडी घालतात। तर ही जी अनाफिलीज डास असते ती एकटी अंडी घालते। अनाफिलीज डास कशी अंडी घालते? एकटी अंडी घालते। आणि बघा, दुसरी एक डास असते जिचं नाव आहे क्युलेक्स। क्युलेक्स नावाची जी डास आहे ती समूहाने अंडी घालत असते आणि ही जी अनाफिलीज डास आहे ती कशा पद्धतीने अंडी घालते? एकटी अंडी घालते। आता हिच्या बसण्याची पद्धत म्हणजे ही 45 डिग्रीचा कोन तयार करून, 45 डिग्रीचा अँगल तयार करून बसत असते। तर अनाफिलीज डासी बद्दल लक्षात ठेवायचं आहे की ती एकटी अंडी घालते आणि 45 डिग्रीचा कोन तयार करून ती बसत असते। आणि मित्रांनो, या अनाफिलीज डासीच्या भारतामध्ये एकूण 58 जाती आहेत। भारतामध्ये एकूण 58 जाती आहेत। त्यापैकी फक्त काही जाती या रोगाचा प्रसार करीत असतात। आणि मित्रांनो, मलेरियाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की मलेरिया या रोगाचा शोध कोणी लावला? हा प्रश्न विचारला जातो। तर आपल्याला माहित असायला पाहिजे की डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया या रोगाचा शोध लावलेला आहे। आणि मलेरिया या रोगाचा जंतूंचा शोध डॉक्टर अल्फ्रेड लॅवेरॉन यांनी जंतूंचा शोध लावलेला आहे। मलेरिया या रोगाचा शोध कोणी लावला? डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी लावला आणि डॉक्टर अल्फ्रेड लॅवेरॉन यांनी मलेरिया या रोगाच्या जंतूंचा शोध लावलेला आहे। आता बघा, अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मलेरिया या रोगामध्ये कोणता अंग प्रभावित होत असतो? तर मलेरिया या रोगामध्ये आपल्या शरीरातील स्प्लीन, ज्याला आपण प्लीहा असे म्हणतो, हा अंग प्रभावित होत असतो। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मलेरिया या रोगामध्ये कोणता अंग प्रभावित होत असतो? तर स्प्लीन म्हणजे स्प्लीहा नावाचा जो अंग आहे तो प्रभावित होत असतो। तर मित्रांनो, स्प्लीन किंवा प्लीहाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्प्लीनला म्हणजे स्प्लीहाला आरबीसीची कब्र असे म्हणतात। आरबीसीची कब्र म्हणजेच जे लाल रक्तकणिका असतात, तांबड्या रक्तकणिका असतात, त्यांची ही कब्र मानली जाते। का बरं असं? कारण की बघा,
जो आरबीसी असतो, हा जो आरबीसी असतो याचा जीवनकाल 120 दिवसांचा असतो. आरबीसीचा जीवनकाल किती दिवसांचा असतो? 120 दिवसांचा असतो. आणि 120 दिवसांचा जो जीवनकाल आहे तो पूर्ण झाल्यानंतर हे जे आरबीसीज आहेत ते स्प्लीन मध्ये म्हणजे प्लीहामध्ये येऊन नष्ट होत असतात. त्यामुळेच या स्प्लीनला किंवा प्लीहाला आरबीसीची कब्र असे म्हणतात. आता बघा या आरबीसीचं कार्य काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर बघा संपूर्ण शरीरातील जे उत्तिका असतात, जे उती असतात, जे टिश्यूज असतात त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा कार्य कोण करत असतो? ही आरबीसी करत असते. आणि आरबीसीचा जीवनकाल तुम्ही लक्षात ठेवा 120 दिवसांचा. हा जीवनकाल पूर्ण केल्यानंतर हे जे आरबीसीज आहेत ते कुठे येऊन नष्ट होतात? या स्प्लीन मध्ये, या प्लीहामध्ये येऊन नष्ट होतात. त्यामुळेच या स्प्लीनला किंवा प्लीहाला काय म्हटलं जाते? आरबीसीची कब्र म्हटली जाते. मित्रांनो अशाच पद्धतीने आता तुम्हाला या मलेरिया बद्दल अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजेच या मलेरिया या रोगाचा अधिशियन काळ विचारला जातो. मलेरिया या रोगाचा अधिशियन काळ तुम्हाला विचारला जातो आणि याचा अधिशियन काळ जो आहे तो 10 ते 14 दिवसांचा असतो. 10 ते 14 दिवसांचा. आता बघा अधिशियन काळ म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, जेव्हा हा प्लाझ्मोडियम नावाचा जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर या मलेरिया रोगाची जी प्राथमिक लक्षणे आहे ती आपल्याला 10 ते 14 दिवसांमध्ये दिसून येतात. तर बघा मलेरिया या रोगाचा जो जंतू आहे प्लाझ्मोडियम नावाचा, हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर या रोगाची प्राथमिक लक्षण आपल्याला केव्हा दिसून येतात? 10 ते 14 दिवसानंतर दिसून येतात. म्हणून हे जे 10 ते 14 दिवस आहे या रोगाचा अधिशियन काळ मानला जातो. तर आता तुम्हाला समजलाच असेल की अधिशियन काळ काय असतो. तर रोगाचे जंतू शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची लक्षणे जितक्या दिवसानंतर दिसून येतात त्यालाच अधिशियन काळ असे म्हणतात. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मलेरिया या रोगाबद्दल इथं लक्षात ठेवायचं आहे. तर पुन्हा एकदा समजून घ्या काय काय लक्षात ठेवायचं आहे. मलेरिया हा रोग परजीवींपासून होणारा रोग आहे. या रोगाच्या जंतूंचे नाव प्लाझ्मोडियम आहे आणि या रोगाचा प्रसार एनाफिलीज ही मादी डास करत असते. ती एकटी अंडी घालत असते, 45 डिग्रीचा कोन तयार करून बसते आणि या डासीच्या भारतामध्ये एकूण 58 जाती आहे. त्यापैकी फक्त काही जातीच या रोगाचा प्रसार करीत असतात. या रोगाचा शोध डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी लावला आणि यांच्या जंतूंचा शोध डॉक्टर अल्फ्रेड लेव्हलॉन यांनी लावला. हा जो रोग आहे स्प्लीन किंवा प्लीहा नावाच्या अंगाला प्रभावित करत असतो आणि या रोगाचा अधिशियन काळ जो आहे तो 10 ते 14 दिवसांचा असतो. आणि मित्रांनो आता तुम्हाला मलेरियाचा प्रकार सुद्धा माहित असायला पाहिजे. मलेरियाचे प्रकार सुद्धा माहित असायला पाहिजे. मलेरियाचे प्रकार किंवा मलेरियाचे जंतूंचे प्रकार हे किती असतात ते माहित असायला पाहिजे. तर मलेरियाचे एकूण 4 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. पहिला प्रकार कोणता? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. दुसरा प्रकार कोणता? प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. तिसरा प्रकार आहे प्लाझ्मोडियम ओवेल. तिसरा प्रकार कोणता? प्लाझ्मोडियम ओवेल. आणि जो चौथा प्रकार आहे तो आहे प्लाझ्मोडियम मलेरी. तर मित्रांनो तुम्हाला जर असा प्रश्न आला की मलेरियाचे प्रकार किती, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे मलेरियाचे प्रकार 4 आहेत आणि मलेरियाच्या जंतूंचे सुद्धा किती प्रकार आहेत? 4 आहेत. पहिला प्रकार कोणता? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. दुसरा प्रकार आहे प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. तिसरा प्रकार आहे प्लाझ्मोडियम ओवेल आणि चौथा प्रकार आहे प्लाझ्मोडियम मलेरी. तर मित्रांनो हा जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे याचा उपचार घरी राहून करता येते. प्लाझ्मोडियम वायवॅक्सचा उपचार घरी राहून करता येते. परंतु हा जो प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम आहे या जंतूमुळे आपल्याला मेंदूचा हिवताप होत असतो. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम मुळे आपल्याला मेंदूचा हिवताप होत असतो. तर या मेंदूच्या हिवतापाची लक्षणं विचारली जातात. तर लक्षणं बघा, बेशुद्ध होणे आणि झटके येणे ही जी लक्षणे आहेत ती मेंदूच्या हिवतापाची असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मेंदूचा हिवताप कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरममुळे होतो. आणि बेशुद्ध होणे आणि झटके येणे ही यासारखी जी लक्षणे आहेत ती कशाची असतात? प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम म्हणजेच मेंदूच्या हिवतापाची असतात.
आता मित्रांनो, मलेरिया हा रोग अभ्यासल्यानंतर आपल्याला त्याची लक्षणं व त्यावर वापरली जाणारी औषधं सुद्धा माहित असायला पाहिजे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, लक्षणं काय काय असतात बघा मलेरियावर. मलेरियाची लक्षणे. पहिलं लक्षण आहे अति थंडी वाजून ताप येणे, म्हणजे थंडी वाजून काय होत असते, ताप येतो. अति थंडी वाजून ताप येणे. दुसरं लक्षण आहे पुष्कळ घाम येऊन ताप उतरणे. तिसरं लक्षण आहे रक्तक्षय. त्याच्यानंतर उलटी आणि अशक्तपणा. ही सगळी जी लक्षणं आहेत ती कशाची आहेत, मलेरिया म्हणजेच हिवताप या रोगाची. तर पुन्हा समजून घ्या काय काय लक्षणं आहेत. थंडी वाजून ताप येणे, पुष्कळ घाम येऊन ताप उतरणे, रक्तक्षय, उलटी आणि अशक्तपणा. ही सगळी जी लक्षणं आहेत ती कशाची आहेत, मलेरिया या रोगाची. आता मित्रांनो, यावर कुठली औषधं वापरली जातात त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर बघा, यावर 3 महत्त्वपूर्ण औषधं वापरली जाते. पहिली औषध आहे प्रायमाक्विन नावाची. पहिली औषध कोणती, प्रायमाक्विन. दुसऱ्या औषधाचं नाव आहे क्लोरोक्विन. तिसऱ्या औषधाचं नाव आहे क्विनाइन. क्विनाइन. तर मित्रांनो, ही जी तिसरी औषध आहे क्विनाइन नावाची, ही फार म्हणजे जुन्या काळापासून हीच औषध वापरली जाते. आणि ही औषध जी आहे ती सिंकोना नावाची एक वनस्पती असते. या वनस्पतीच्या सालीपासून ही औषध प्राप्त केली जाते. तर तुम्ही इथे लक्षात ठेवा, क्विनाइन नावाची जी औषध मलेरियावर वापरली जाते, ही औषध सिंकोना वनस्पतीच्या सालीपासून प्राप्त केली जाते. आणि 3 औषधांची नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं औषध प्रायमाक्विन, त्याच्यानंतर क्लोरोक्विन आणि तिसरं औषध काय आहे, क्विनाइन. बघा, या तिन्ही औषधांच्या नावामध्ये तुम्हाला क्वीन हा शब्द आढळतो. क्वीन, इथे पण क्वीन आणि इथे पण क्वीन. म्हणून तुम्हाला हे तिन्ही औषध जे आहे ते लक्षात ठेवणे इथं सोपं जाणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, हा सुद्धा प्रश्न अनेकदा विचारला जातो आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, 25 एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथं लक्षणं बघितलेली आहे, औषधांची नावे बघितलेली आहे आणि जागतिक मलेरिया दिवस सुद्धा इथे बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मलेरिया या रोगाबद्दलचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमचे एक कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी आमच्या आरोग्य विभाग भरतीचा ऑनलाईन बॅच नक्कीच जॉईन करा. धन्यवाद.